अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 29 जानेवारी बघा, अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे या नवीन वर्षातील 2024 मधील पहिली संकष्टी चतुर्थी। खरं तर संकष्टी चतुर्थीची जी तिथी आहे ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा, आराधना, व्रत, वैकल्य, उपासना, पूजा, पाठ यांसारख्या सर्व शुभ गोष्टी करत असतो। बघा, हा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये असलेली जी काही नकारात्मकता, दारिद्र्य आहे हे सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी हा विशेष दिवस मानला जातो। खरं तर आज करावायचे बरेचसे उपाय हे तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे, जो आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे। रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला मुठभर धने आणि गुळाचा खडा या एका ठिकाणी किंवा या एका दिशेला ठेवायचा आहे। ज्या ठिकाणी ठेवल्याने किंवा या एका दिशेला अर्पण केल्याने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील। तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपत जाईल, तुमच्या घरामध्ये बरकत येईल, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि गणपती बाप्पांचा आशीर्वादही कायम तुमच्या पाठीशी राहील। बघा, गुळ आणि धण्यांचा हा उपाय चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही केलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जे जे विघ्न आहेत, जे जे अडथळे आहेत, जे जे संकट आहेत, ही सगळी विघ्न आणि संकट कुठेतरी टळून जातील आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्यांची प्राप्ती होईल। घरातील वातावरण जे आहे ते सकारात्मक होईल, घरामध्ये सदैव प्रसन्नता राहील। खरं तर हा उपाय जो आहे हा चतुर्थीच्या दिवशी करायचा एक विशेष उपाय आहे, जो रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे। आता काय उपाय आहे, मुठभर धने आपल्याला कुठे ठेवायचे आहेत, हे सगळं काही पुढे तुम्हाला मी सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला आज रात्री झोपण्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही 7 नंतर रात्री 12च्या कधीही ही सेवा किंवा हा उपाय करू शकतात। यासाठी आपल्याला एक मुठभर धने घ्यायचे आहेत, आपल्या हाताच्या मुठीत मावतील एवढे धने घ्यायचे आहेत। आपल्याला आपला देवघर जे आहे या देवघराच्या समोर बसायचं आहे। या उपायासाठी आपल्याला देवघराच्या समोर बसायचं आहे, ठीक आहे। एक आसन टाका, त्याच्यावरती बसा, बाजूला एक उदबत्ती पेटवून ठेवा, सोबत आपल्याला दिवाही प्रज्वलित करायचा आहे। आता जर सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही दिवा लावलेला असेल तोच दिवा ठेवा, दुसरा दिवा लावण्याची काहीही गरज नाही। जो दिवा प्रज्वलित असेल तोच दिवा लावू द्या। मात्र जर दिवा विझलेला असेल तर आवर्जून तुम्हाला दुसरा एक नवीन दिवा प्रज्वलित करायचा आहे, ठीक आहे। यानंतर काय करायचं, तर एक लाल रंगाचा कागद घ्यायचा, एक लाल रंगाचा चौकोनी कागद घ्यायचा। आता समजा तुमच्याकडे लाल रंगाचा कागद नसेल, ताई आमच्याकडे आता हा कागद अवेलेबल नाही, पण आम्हाला हा उपाय करायचा आहे, मग काय करायचं, तर थोडंसं कुंकू पाण्यामध्ये मिक्स करा आणि ते जो कुंकू आहे ते त्या कागदाला लावा। हा कागद जो आहे तो लाल रंगाचाच होईल, कुंकू लावल्यामुळे हा कागद आपल्याला चालेल। त्या लाल रंगाच्या कागदावरती तुम्हाला गणपती बाप्पांचा एक मंत्र लिहायचा आहे, ठीक आहे। ओम एकदंताय नमः, ओम एकदंताय नमः हा एक छोटासा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे। हा मंत्र कशाने लिहायचा, तर लाल रंगाच्या पेनाने लिहा, निळ्या रंगाच्या पेनाने लिहिला तरीही चालेल आणि त्याच्या खाली तुमची जी पण इच्छा असेल, जी गणपती बाप्पांनी पूर्ण करावी अशी तुमची इच्छा आहे, तर ती इच्छा देखील एका शब्दात तुम्हाला लिहायची आहे आणि त्या कागदावरती तुम्हाला गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती मूर्ती ठेवून द्यायची आहे। तुमच्या देवघरामध्ये जी बाप्पांची मूर्ती असेल ती मूर्ती त्या कागदावरती ठेवून द्यायची आहे, ठीक आहे। यानंतर आपण जे धने घेतलेले आहेत, मुठभर धने, त्याच्यावरती थोडंसं अत्तर घालायचं आहे। आपण जे पूजेसाठी अत्तर वापरतो, असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरीही चालेल। अत्तर असेल तर अत्तर घालून तुम्हाला ते पूर्ण धने अत्तरामध्ये थोडेसे सुगंधित म्हणजे चोळून घ्यायचे, कारण अत्तर ही गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे। त्यानंतर हे धने तुम्हाला उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचे आहेत आणि मुठीत घेऊन हे धने तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत। जी बाप्पांची मूर्ती तुम्ही ठेवलेली आहे त्या मूर्तीवरती हे धने अर्पण करायचे आहेत। शक्यतो ते अर्पण करत असताना त्या कागदावरतीच पडतील, कागदापर्यंतच मर्यादित राहतील, असेच अगदी हळूहळू तुम्हाला ते अर्पण करायचे आहे। अर्पण करत असताना गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, इच्छित जी काही मनोकामना असेल ती मनोकामना व्यक्त करत राहायची आहे। हे करून झालं की त्यानंतर
तुम्ही जो गुळाचा खडा घेतलेला आहे त्याच्यासोबत एक खोबऱ्याचाही तुकडा घ्यायचा आहे. छोटा मोठा वाटी असेल खोबऱ्याची ती पण घेतली तरी चालेल. खोबऱ्याच्या वाटीच्या वरती हा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि गुळ आणि खोबरं जे आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायचं आहे. या गुळ आणि खोबऱ्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. जो दिवा लावलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे बाप्पांच्या मूर्तीला आणि त्या खोबऱ्याच्या वाटीलाही तुम्हाला हा दिवा आणि जी अगरबत्ती आहे ते दोनही गोष्टी ओवाळून घ्यायच्या आहेत. हे सर्व काही करून झालं की त्यानंतर आपल्या घरामध्ये जो व्यक्ती कमावता असेल किंवा आपल्या घरामध्ये जी मुलं शिकणारी असेल, तुमची मुलं कमावणारी असेल, व्यवसाय चालवणारी असतील, बघा संकष्टीची जी तिथी आहे ही मुलांसाठी विशेष महत्त्वाची आहे. मुलांच्या प्रगतीसाठी ती अत्यंत महत्त्वाची समजली जाते. ठीक आहे. तर तुमच्या घरामध्ये शिकणारी मुलं असतील, किरकिर करणारी मुलं असतील, व्यवसाय करणारी, नोकरी करणारी तुमची मुलं असेल तर त्यांना एका जागी बसायला सांगा. तुमच्या पतीलाही एका जागी बसायला सांगा. जर तुमच्या घरामध्ये पती कमावते असतील तर पतीला बसायला सांगा. ठीक आहे. त्यानंतर हे जे गणपती बाप्पांच्या वरती अर्पण केलेले धने आहेत हे धने तुम्हाला उचलायचे आहेत. थोडेसे अगदी चिमटीमध्ये मावतील एवढे धने उचलायचे आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या मुलांवरून ओवाळायचे आहेत. मुलांवरून ओवाळायचे आहेत. घरातील जेवढे सदस्य आहेत ते सगळ्या सदस्यांवरून ओवाळले तरी चालतील किंवा कमावते जे व्यक्ती असेल त्यांच्यावरून तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत. त्यांच्यावरून नसतील फक्त मुलांवरून ओवाळायचे असेल तर मुलांवरूनच तुम्ही ओवाळून घेऊ शकतात. घरातील एखादा व्यक्ती सिरियस असेल, आजारी असेल, सतत आजारपणात असेल तर त्याच्यावरूनही हे तुम्हाला ओवाळायचे आहे. आणि त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे. जो मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाज्यातून घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला जिथे मोकळी जागा असेल त्या मोकळ्या जागेला हे जे धने आहेत ते तुम्हाला फेकून द्यायचे आहेत. यानंतर पायावरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे. ठीक आहे. यानंतर जे धने आपण गणपती बाप्पांच्या प्रतिमेवरती अर्पण केलेले आहेत तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. या लाल रंगाच्या कापडामध्ये हा जो कागद आहे हा कागद सगळ्यात अगोदर तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती देवघरामध्ये मूळ जागी ठेवून द्या आणि कागदासकट जे धने आहे ते सगळे धने त्या लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवा आणि त्याला घट्ट गाठ मारा आणि त्याची छोटीशी पोटली तयार करा. आता ही तयार झालेली जी पोटली आहे ही तुम्ही मुख्य दरवाजालाही लटकवू शकतात, पर्समध्ये ठेवू शकतात, तिजोरीतही ठेवू शकतात किंवा देवघरातही ती स्थापन करू शकतात. आणि जे गूळ आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवला होता तो रात्रभर तसा देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी हा गूळ आणि खोबऱ्याचा तुकडा कुठल्याही गोशाळेमध्ये जाऊन किंवा आजूबाजूला कुठे गाय माता असेल तर तिथे जाऊन तुम्हाला गाय मातेला हा खाऊ घालायचा आहे. बघा हा उपाय केल्याने तुम्हाला एकाच रात्री त्याचा अनुभव येईल, सुखाची झोप लागेल, तुमच्या आयुष्यामधील किरकिरी कटकटी कुठेतरी कमी होतील. खरं तर धन्यांचा जो उपाय आहे हा चतुर्थीच्या दिवशी करण्याला विशेष महत्त्व आहे. धने ज्याला आपण लक्ष्मी स्वरूप समजून त्याचं आपण पूजन करतो. जेव्हा चतुर्थीच्या दिवशी तुम्ही धने गणपती बाप्पांना अर्पण कराल तेव्हाच तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सुटायला लागतील. तुमची जी सेवा असेल ती बाप्पापर्यंत पोहोचली जाईल. तुमच्या इच्छा मनोकामना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जातील आणि नक्कीच जेव्हा तुमच्या इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जातील तेव्हा कितीही कठीण असणाऱ्या इच्छा ज्या त्या पूर्ण होतील. जेव्हा अभिमंत्रित केलेले हे धने तुम्ही एका कापडामध्ये बांधून जेव्हा घरामध्ये ठेवाल तेव्हा नक्कीच तुमच्या ज्या इच्छा असतील त्याही पूर्ण होतील आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये असलेलं दारिद्र्य, कर्ज, विघ्न, संकट, रोग, बाधा, आजार ह्या सगळ्यांतून तुमचं संरक्षण होत राहील, तुमची मुक्तता होत राहील. जेव्हा तुम्ही तो गूळ आणि खोबऱ्याचा खडा बघा गणपती बाप्पांची सेवा असेल किंवा लक्ष्मीची सेवा असेल प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य हा आवर्जून ठेवतो. त्याच्याशिवाय कुठलीच सेवा पूर्ण होत नाही किंवा ती फळात जाते, त्याचं फळ प्राप्त होत नाही असं म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही आज चतुर्थीला सायंकाळी गूळ आणि खोबऱ्याचा हा तुकडा जो आहे तो गणपती बाप्पांच्या समोर ठेवाल, हळद कुंकू लावाल, अभिमंत्रित कराल, इच्छित मनोकामना व्यक्त कराल आणि दुसऱ्या दिवशी गोमातेला खाऊ घालाल. आता गोमाता म्हणजे काय तर तिच्यामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. जेव्हा तुम्ही तिला हा अभिमंत्रित केलेला गुळाचा खडा खाऊ घालाल, इच्छा ज्या काही असेल त्या व्यक्त कराल तेव्हा लक्षात घ्या त्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. 33 कोटी देवांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल. तुमची जी इच्छा त्यावेळेस व्यक्त करत असाल ती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही ती इच्छा व्यक्त करत असाल ती नक्कीच इच्छा पूर्ण होईल. तसंच गोमातेचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल ज्यामुळे तुमचं जे भाग्य आहे ते भाग्य बदलायला सुरुवात होईल. अनेक वेळा तुम्ही माझ्याच व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की गाय मातेला एखादी वस्तू खाऊ घातली, गोडाची विशेष करून एखादी वस्तू खाऊ घातली तर नक्कीच आपलं भाग्य बदलतं, भाग्य चमकायला लागतं. बघा विशेष प्रभावी उपाय सांगितलेला आहे जो सगळ्यांना आजच्या चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.